तिला आजीकडून धमकी मिळते की तू जर का अरेंज मॅरेज केलंस तर तुझा घटस्फोट होईल. तर तिला आता असं प्रेशर आहे की प्रेमात कसं पडायचं. सिद्धार्थ बोडके कोणाच्याही ध्यानीमनी नसताना एक 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 एंट्री मारतो ना, असा एक भाव खाऊन जाणारा मुलगा असतो ना, आणि तसाच तो अभिनेता पण आहे. तसा तो येतो आणि मस्तपैकी भाव खातो. ही दोन पात्र श्रीदेवी आणि प्रसन्न या आजूबाजूच्या कॅरेक्टर्स मुळे घडलेली आहेत. सर्व पात्र जर का नसतील तर श्रीदेवी आणि प्रसन्न नुसते तुम्हाला तेवढे उलगडणार नाहीत. बेस्ट फ्रेंड बरोबर तुम्हाला शूट करायला मिळतं यासारखं सुख नाही, यासारखी दुसरी दंगा करण्याची जागा नाही आणि यासारखी दुसरी वात्रटपणा करण्याची ही जागा नाही. त्यामुळे आम्ही हे सगळं केलेलं आहे. सिद्धार्थला मी खऱ्या आयुष्यात रोमॅन्टिक नजरेने कधीच नाही पाहिलंय. ते चुंबन दृश्य शूट करायच्या आधी आम्ही इतके ऑकवर्ड एकमेकांकडे कधीच बघितलेलं नाही, किंवा आम्ही शूटिंगच्या जस्ट आधी आम्ही असे कधीच की आपण ऑकवर्ड का आहोत आता. मी दैनंदिन जीवनात नसले तरी मी जेव्हा जेव्हा प्रेमात पडते तेव्हा मी खूप फिल्मी असते, मी खूप फिल्मी वागते. आणि मला असं वाटतं लव्ह किंवा अरेंज पेक्षा सुद्धा प्रेम असणं खूप गरजेचं आहे. प्रेम, लग्न, कमिटमेंट ही आगळी वेगळी कहाणी सांगणारा श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट येत्या 2 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातून सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नेमके काय काय किस्से घडले आणि श्रीदेवी प्रसन्नमध्ये प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला मिळणार आहे हे आपण प्रत्यक्ष त्या दोघांकडूनच ऐकूया. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. सगळ्यात आधी श्रीदेवी प्रसन्नसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. पण जवळपास 7 ते 8 वर्षांनंतर म्हणजे वजनदार झालं, क्लासमेट झालं, त्याच्यानंतर आम्हाला मैत्री त्या चित्रपटांमध्ये मैत्रीच्या रूपात पाहायला मिळालं. पण इथे एक रोमॅन्टिक केमिस्ट्री सई आणि सिद्धार्थची पाहायला मिळते. तर तुमच्या भूमिकांविषयी जाणून घ्यायला आवडेल. लेडीज तो किती मागे बसलाय मुलगा बघ. लेडीज. श्रीदेवी भोसले या पात्राचं नाव आहे. ती वेंगुर्ल्याची आहे, शिक्षिका आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे ह्याची जाणीव मला माझ्या को ॲक्टरनेच करून दिली की काही पात्र अशी असतात जी खूप ऑर्डिनरी असतात, किंवा तिच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला असं वाटेल की ही मीच आहे, किंवा माझी बहीणच आहे, किंवा माझी शेजारी आहे, किंवा माझी मैत्रीण आहे. आणि अशी साधी पात्र पोर्ट्रे करायला थोडंसं अवघड असतं. तर माझ्यासाठी हे अवघड होतं. आणि फिल्मी बॅकग्राऊंडची मुलगी आहे, म्हणजे तिच्या फॅमिलीमधले सगळे फिल्मी आहेत. 90sच्या फिल्म्स एकत्र बघून डायलॉग म्हणत म्हणत एन्जॉय करणारे असे लोक आहेत. तिच्या भावाचं नाव अमिताभ आहे, आईचं नाव असंच काहीतरी फिल्मी आहे, आजीचं नाव नूतन आहे. असं खूप फिल्मचा पगडा असलेल्या बॅकग्राऊंडची श्रीदेवी आहे. आणि तिला आजीकडून धमकी मिळते की तू जर का अरेंज मॅरेज केलंस तर तुझा घटस्फोट होईल. तर तिला आता असं प्रेशर आहे की प्रेमात कसं पडायचं, म्हणजे ती प्रेमात पडलेली नाहीये कधी. त्यामुळे मग ती काय करते की मॅट्रिमोनीचा आधार घेते आणि मुलगा शोधायला लागते. मग तिला हा भेटतो आणि पुढे काय होतं, ते लोक एकत्र येतात, नाही येत का नुसतेच भेटतात, ही फिल्म आहे असं मला वाटतं. प्रसन्नचं कॅरेक्टर हे आपल्या खरं तर आपल्या सगळ्यांसारखंच आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपण असं कधीतरी एखादं शॉपिंग ॲप ओपन करतो आणि वेगवेगळं काय काय आपण कार्टमध्ये टाकून देतो, मग अजून ब्राउज करतो, हा हे पण भारी येते, आणि इन दी एंड कार्ट ओपन करतो तेव्हा कळतं की नाही, यातलं खरं तर काहीच आवडत नाहीये मला. मग आपण अख्खीच्या अख्खी कार्ट रिकामी करून ठेवून देतो, ॲप बंद करून टाकतो आणि शॉपिंग संपवून टाकतो. कारण आपण मूलतःच कन्फ्युज्ड असतो की आपल्याला एक्झॅक्टली काय हवंय. खरं तर आपल्याला घ्यायचं काहीच नसतं, पण आपल्याला हवं सगळं असतं. असा तो प्रसन्न आहे की त्याला लग्न करायचं तर आहे, प्रेमात तर पडायचंय, पण कुणाच्या प्रेमात पडायचंय, कसं प्रेमात पडायचंय. मग प्रेमात पडल्या म्हणजे अरेंज मॅरेज करून प्रेमात पडायचंय का प्रेमात पडून अरेंज मॅरेजच्या आधी प्रेमात पडायचं, काहीच ठरलेलं नाहीये. आणि जेव्हा असा एक अत्यंत नॉन फिल्मी माणूस एका फिल्मी मुलीला भेटतो जिची पूर्णपणे फिल्मी बॅकग्राऊंड आहे, तेव्हा ते जे कोलिजन होतं, ते काय कोलिजन आहे हे श्रीदेवी प्रसन्नमध्ये आहे. कारण माझ्या मते सईनी असं पात्र
मी 100% सांगतो, तुम्ही कुठल्याच सिनेमात ते पाहिलेलं नाहीये. अशी सही तुम्ही कधीच बघितलेली नाही आणि असा मी पण तुम्ही म्हणजे बेकार गोंधळलेला मी पर्सनल आयुष्यात पाहिलं असेल तुम्ही मला कधीतरी, पण सिनेमामध्ये तुम्ही मला कधीच असं पाहिलेलं नाहीये. सो असा हा प्रसन्न आहे. आणि त्याचबरोबरीनं जेव्हा अशा 2 फॅमिलीज एकत्र येतात, जेव्हा अशा 2 फॅमिलीज त्यांचं म्हणणं त्या पोरांवर लादत असतात कंटिन्युअसली, तेव्हा त्यातनं जे एक द्वंद्व तयार होतं, दॅट इज श्रीदेवी प्रसन्न. चित्रपटात तगडी अशी स्टारकास्ट दिसतेय, तर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता आणि काही असे गमतीदार किस्से घडले? कास्ट तर सगळेच फार भारी आहेत आणि सगळेच आमच्या आवडीचे आहेत. म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये रमाकांत दायमा सर आहेत, शुभांगी गोखले आहेत, हिच्या फॅमिलीमध्ये संजय मोने सर आहेत, वंदना वंदना ताई वाकले आहे, आहे. सुलभा आर्य आहेत, समीर खांडेकर हिला खूप मिळालेले आहेत खरं तर. आकांक्षा गाडे आहे, सिद्धार्थ बोडके सुद्धा एक येऊन मस्त असा त्याचा चाम दाखवून जातो. तर कास्ट सगळीच अप्रतिम आहे. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव म्हणण्यापेक्षा त्यांच्याबरोबर स्क्रीन स्पेस शेअर करण्याची मजाच वेगळी होती. कारण आम्हाला जरी अख्खा सिनेमा फॉर एक्झाम्पल आम्हाला अख्खी स्टोरी माहिती आहे, आम्ही अख्खा प्रवास तो करतोय, पण त्या प्रवासात मध्ये मध्ये येऊन आम्हाला पुश करणारे म्हणा, म्हणजे जसं रसिकाचं कॅरेक्टर आहे की ते सॉरी पोस्टर नाहीये मागे, मला आपणही सवय नाही आहे, आहोत त्याच्यात. आम्ही नाही जाऊ दे. मागे, पण रसिकाचं जे कॅरेक्टर आहे ते मला पूर्णपणे पुश करण्याचं काम करते आणि ती खूप महत्वाच्या पॉइंटला सिनेमामध्ये एंटर होते. तसाच सिद्धार्थ बोडके कोणाच्याही ध्यानीमनी नसताना एक 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 एंट्री मारतो ना, भाव खाऊन. असा एक भाव खाऊन जाणारा मुलगा असतो ना, आणि तसाच तो अभिनेता पण आहे. तसा तो येतो आणि मस्तपैकी भाव खातो. तर हे क्षणोक्षणी जेव्हा असे कॅरेक्टर्स इन होतात, तेव्हाची जी ह्या 2 पात्रांवर जे संस्कार होतात त्यांचे, ते बघायला फारच मजा येते. कारण ही 2 पात्र श्रीदेवी आणि प्रसन्न या आजूबाजूच्या कॅरेक्टर्समुळे घडलेली आहेत. ते सर्व पात्र जर का नसतील तर श्रीदेवी आणि प्रसन्न नुसते तुम्हाला तेवढे उलगडणार नाहीत. पण ही सगळी जी पात्र आहेत ती सगळी पात्र या दोघांना घडवतायत. सिद्धार्थ, मला तुला विचारायचं आहे, जसं की तू आता म्हणालास की रसिका सुनील आहे या मूव्हीमध्ये, तर ट्रेलरमध्ये असं दिसतंय की तुझ्या घरून अरेंज मॅरेज करायला किंवा लग्नच करायला फोर्स करतायत आणि सईच्या घरून सांगतायत की लव्ह मॅरेज कर. त्यानंतर तुम्ही दोघं भेटताय आणि त्यानंतरही म्हणजे तुम्ही फिरताय वगैरे, त्यानंतरही तुम्ही वेगवेगळ्या मुली बघताय. त्यात रसिका सुनील स्पेशली मुंडावळ्या घालून अशी तुला दिसते. तर त्याच्यामुळे काही ह्यात लव्ह ट्रायंगल आहे का किंवा असं काही आहे का? मग तुम्ही येणार नाही का पाहायला सिनेमा? तसं सगळं कसं सांगू? थोडीशी लव्ह ट्रायंगल पेक्षा म्हणजे हा असा लव्ह ट्रायंगल आहे म्हणून टाक ना, आपलं काय जात. ट्रायंगल आहे, त्यात लव कितपत आहे हे तुम्हाला बघायला मिळेल. पण ट्रायंगल भरपूर क्वाड्रँग्युलर आहे बहुतेक, नुसता ट्रायंगल आहे. असं एक खूप काय काय आहे. तसं चित्रपटात लग्नबंधनात अडकण्याआधी तुम्ही एकमेकांसोबत फिरताना दिसताय, मजा करताना दिसताय, तर एकंदरीत हा अनुभव कसा होता? शूट करताना काय मजा आली? खूप 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 छान अनुभव होता. म्हणजे तुमच्या बेस्ट फ्रेंड बरोबर तुम्हाला शूट करायला मिळतं, यासारखं सुख नाही. यासारखी दुसरी दंगा करण्याची जागा नाही आणि यासारखी दुसरी वात्रटपणा करण्याचीही जागा नाही. त्यामुळे आम्ही हे सगळं केलेलं आहे. पण ह्याच बरोबरीने एक वेगळ्या लाईटमध्ये आम्हाला दोघांना तुम्ही बघणार आहात सिनेमामध्ये. तर ते आमच्यासाठी थोडंसं अवघड होतं. कारण सिद्धार्थला मी खऱ्या आयुष्यात रोमॅन्टिक नजरेने कधीच नाही पाहिलंय आणि मी पाहूही नाही शकत, कारण तो माझा यार आहे, तो माझा बडी आहे. पण प्रोफेशनलिझम आणून ते शक्य करणं हे आम्ही एकमेकांच्या मदतीनं केलं आणि ते आम्हाला भयंकर अवघड गेलं. आमच्यासाठी ही दोन्ही पात्र साकारणं किंवा आमच्यातली केमिस्ट्री या निमित्ताने पोर्ट्रे करणं हे आमच्यासाठी महाकठीण काम होतं. पण याचं श्रेय मी आमच्या दिग्दर्शकाला आणि आम्ही म्हणजे मी सिद्ध्याला एकमेकांना देऊ इच्छितो. कारण आपला खूप घट्ट मित्र जेव्हा असतो तेव्हा म्हणजे पहिले 4-5 दिवस तर आमच्या दिग्दर्शकाला येऊन आम्हाला सांगायला लागायचं की आता तुमच्यात मैत्री आहे असं वाटतंय, तर तसं नाहीये, तुम्ही प्रेमात आहात, असं काहीतरी एक्सप्रेशन्स द्या.
म्हणजे हे 4-5 दिवस हेच इन्स्ट्रक्शन्स, बाकी डायलॉग, इमोशन्स हे सगळं बाजूला राहिलं. ह्या इन्स्ट्रक्शन्स आम्हाला प्रामुख्याने मिळत होत्या आणि ते 4 दिवस गेल्यानंतर मग आम्ही आमच्या कॅरेक्टर्समध्ये किंवा आमच्या केमिस्ट्रीमध्ये रुळलो. आणि ते अवघड गेलं ते पहिले 2 दिवस गेलं. पण त्याच्यानंतर सोपं ह्यासाठी झालं, की म्हणजे मी माझ्या बाजूने सईकडे सई दिसतच नव्हती कॅमेऱ्यासमोर. ती जेव्हा उभी राहते श्रीदेवीचं गेटअप घेऊन, त्याचं बेअरिंग घेऊन, तेव्हा त्यातली सई गायब होऊन जाते. मग मी बाबा हा विचार करायला लागलो, ही ती सई नाही आहे, ही एक श्रीदेवी आहे आणि जी मला फारच आवडली. म्हणजे ती फारच भारी आहे. म्हणजे तिच्या प्रेमात पडायला आणि तिच्याबरोबर फ्लर्ट करायला खूप मजा येईल. प्रसन्नला, सिद्धार्थला नाही. मे बी सिद्धार्थलाही येईल मजा. चित्रपटातली स्टारकास्ट तर तगडी आहेच, पण ट्रेलरमध्ये खूप दृश्य म्हणजे मरीन ड्राईव्हवर तुम्ही गप्पा मारताय किंवा समुद्र किनारे, तर ते शूटिंग गोव्याला झालंय का? आणि त्या दरम्यानच्या काही आठवणी त्या ऐकायला आवडतील. हो, म्हणजे श्रीदेवी स्वतः वेंगुर्ल्याची आहे, असं फिल्म मधल्या पात्राचं ते ठिकाण आहे राहण्याचं. तर आम्ही वेंगुर्ला, गोवा, मुंबई अशा 3 ठिकाणी शूट केलंय. आठवणी सांग. आठवणी स्पेशली तो मरीन ड्राईव्हचा सीन लक्षात राहतो ट्रेलर हो. पाहिल्यावर. म्हणजे माझी खूप इच्छा आहे त्या सीन्स बद्दल बोलायची, पण ना ते इतक्या महत्वाच्या पॉइंट्सला आहेत ना सिनेमामध्ये, की ते आता तुमचं ऑफिस इकडे, तुम्हाला नाहीये तेवढं कौतुक मरीन ड्राईव्हचं वगैरे. आम्ही गोरेगावातले, मलाड मधले वगैरे राहणारे आहोत, आम्हाला खूप कौतुक आहे. तर आम्ही तिथे शूटिंग करतोय तर आम्हाला भारी वाटतं. आम्हाला अरे हे नरिमन पॉइंट वगैरे असं. तुम्हाला काही नाही, तुम्ही खाली उतरून गेलात की येतं समोर. गोव्यामध्ये आधी आम्ही भयंकर मज्जा केली. एक आमचा एक सिक्वेन्स आहे ज्याच्यामध्ये आम्हाला मला हा, तू काय म्हणतेस त्याला? एक चुंबन दृश्य आहे. हा. ते चुंबन दृश्य शूट करायच्या आधी आम्ही इतके ऑकवर्ड एकमेकांकडे कधीच बघितलेलं नाही, किंवा आम्ही म्हणजे शूटिंगच्या जस्ट आधी आम्ही असे कधीच, की आपण ऑकवर्ड का आहोत आत्ता. तर आपण ते असं काहीतरी स्ट्रेसफुल वगैरे चालू असेल, जसं खूप स्ट्रेस आला की आपण कसे वाटेल ते वायफळ व्हिडिओज पाहायला सुरुवात करतो ना, की ज्याचा आपल्या दैनंदिन आयुष्याशी काहीही संबंध नसतो. सो आम्ही म्हणलं की हा, हे वर्क होत आहे, कारण हे डोकं नंब होत आहे. सो आपण काम करूया, आपण हे भंगार व्हिडिओज बघायला सुरुवात करूया. बोलवलं की तसेच्या तसे उठून आपण सेटवर चुंबन दृश्य करूया आणि आणि तसेच्या विषय तसे संपवून टाकूया. आणि विषय संपवून टाकूया. आणि मग ते वर्क झालं. पण द बेस्ट पार्ट अबाउट इट वॉज की ती म्हणजे सई ही मैत्रीण तर आहेच आहे, मी तिचा मित्र तर आहेच आहे, पण आम्ही किती छान प्रोफेशनल आहोत ह्याचा आम्हाला एक साक्षात्कार झाला. कारण तुम्हाला ते सिनेमा पाहताना कधीच असं वाटणार नाहीये. म्हणजे तुम्ही अप्पू आणि आनी पाहिला असेल क्लासमेट मधला, पण हा सिनेमा पाहताना मी सगळे पैसे लावून सांगतो की तुम्ही ते दोन्ही पात्र विसरून जाणार आहात आणि तुमच्या लक्षात फक्त श्रीदेवी आणि प्रसन्न राहणार आहेत. ते इतके तुम्हाला सुद्धा वाटेल की येस, प्लीज प्लीज किस करा तुम्ही दोघं, असं तुम्हाला जेन्युइनली वाटेल. दिल में बजी गिटार जवळपास 18 वर्षांनी रिमेक येतोय, तर त्याबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल, कारण की तुफान व्हायरल झालंय सगळीकडे ते गाणं. मला असं वाटतं की एखाद्या आर्टिस्टला असं गाणं मिळणं हे खूप महत्वाचं असतं, किंवा आमच्यासाठी ती एक काय म्हणूया, माझं असं मत आहे की आता मी कुठेही गेले तरी एक 10 वर्ष 7 वर्ष टिकटिक वाजते डोक्यात. तर हे गाणं बदलायला पण एक कालखंड जायला लागतो आणि तो जाऊन आता ते रिप्लेस होईल दिल में बजी गिटार, ह्याचा खूप आनंद आहे. दिल में बजी गिटार हे असं कॉम्पोजिशन आहे की तुम्ही ऐकल्या तुम्हाला थेट नाचावं असं वाटतं. म्हणजे मधलं अदलं काही इमोशन्सच जनरेट होत नाहीत, तुम्हाला ग्रूव्ह करावं असं वाटतं त्या गाण्यावरती. आणि मी आणि सिद्धार्थ दोघेही नाचाचं शूटिंग म्हटलं की लहान मुलं इंजेक्शनच्या आधी कशी रिॲक्ट करतात, किंवा आपण शाळेत असताना इतिहास नागरिकशास्त्राच्या पेपरच्या आधी कसे आपण टेन्स्ड असायचो, तशी आमची अवस्था व्हायची. पण दिल में बजी गिटारनी ते कायमचं बदललेलं आहे.
ज्या लोकांना असं वाटत होतं, आमच्याच जवळच्या मित्रांना किंवा आमच्याच काही महाभाग मित्रांनी ज्यांनी आमचं रेप्युटेशन असं करून ठेवलंय की अरे यांना नाचता येत नाही, त्यांचे सगळ्यांचे हे पूर्वग्रह आम्ही मोडलेत, याचा आम्हाला भयंकर आनंद आहे. आणि आता आम्ही कुठलाही डान्स नंबर करायला सज्ज आहोत असं एकदम. आम्हाला वाटतं. पण टिप्सचे मनापासून आभार की त्यांनी हे गाणं रिक्रिएट किंवा रिमेक करायचं ठरवलं आणि आम्हाला त्याचा भाग बनता आला. मला तुम्हाला विचारायचं, तुम्हाला वाटलं ना आम्ही चांगले नाचलोय? हा, म्हणजे असं नाहीये ना की आम्ही बोलतोय खरे पण तुम्हाला नाही वाटलंय ना? हा, मग बेस्ट, मग करेक्ट आहे, मग तेच करायचं आहे आम्हाला. आता पुढे आम्ही अशी छान छान गाणी करणार. शेवटी श्रेयस सर येतात ते पण मजा येते ना? Yes, yes. ऑब्व्हियसली, कारण म्हणजे हे आम्ही आमच्या सॉन्ग लॉन्च दरम्यान सुद्धा सांगितलं की आमची सगळ्यांची टिप्सची सुद्धा खूप इच्छा होती की त्या दोघांनी तिथे असावं, म्हणजे रितेश सरांनी पण असावं, श्रेयस सरांनी पण असावं. त्याच्या शूटिंगच्या तारखा मागे पुढे होत होत्या कंटिन्युअसली, कारण ते स्पेसिफिक लोकेशन जे आपलं इथलंच कुठलं सर्कल, हॉर्निमन सर्कल, ते अवेलेबिलिटी त्याची सगळं, सो त्या तारखा जुळल्या नाही म्हणून श्रेयस सरांनी खूप कॉपरेट केलं आणि त्यांनी खूप उशिरापर्यंत शूट केलं. म्हणजे आमच्या दोघांचं पॅकअप झालेलं असताना सुद्धा ते थांबून होते त्यांच्या स्पेसिफिक शॉटसाठी. सो आम्ही श्रेयस सरांचे खूप थँकफुल आहोत की बाबा एकतर त्यांच्या बरोबर स्क्रीन स्पेस त्यांनी आधी केलेल्या गाण्यावर नाचायला मिळालं, नंबर 1, आणि इज अ जेम ऑफ अ पर्सन. खूप खूप भारी आहे. आपल्या बोलण्यात एक सतत एक येतंय की तुम्ही क्लासमेट आणि वजनदार नंतर भेटलाय, तर तुमच्या दोघांना आता काम करताना बदल जाणवत आहेत का कामामध्ये किंवा तुमच्या दोघांमध्ये एकमेकांना? हो, 100% जाणवतात. आम्ही दोघेही शांत झालोय खूप. पटापटा उगाच कारण नसताना रिॲक्ट होत नाही. तितकेच वेडे पण आहोत अजूनही. सिद्धार्थच्या बाबतीत बोलायचं झालं तर कामाकडे बघण्याचा अप्रोच, सिरियसनेस हा खूप बदललाय. अजून जास्त जास्त काय म्हणूया, परफेक्शनकडे त्याचा प्रवास आहे हे मला जाणवलं. आणि असंही जाणवलं की आमची फ्रेंडशिप आता एका खूप सिक्युअर झोनमध्ये आहे. म्हणजे हे करशील का हे मला त्याला विचारावं लागत नाही, किंवा इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा अर्ध वाक्य बोलून मी त्याच्याकडे माईक दिला की मला त्याच्याकडे बघावं पण लागत नाही, तो ते वाक्य पूर्ण करतो. किंवा हे माझ्या बाबतीतही होतं, त्यांनी माझ्याकडे माईक दिल्यावर. तर मला असं वाटतं आमची फ्रेंडशिप आता इतके वर्ष प्रवास करून 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 एका छान सिक्युअर्ड, सुरक्षित आणि काय म्हणूया मुरलेल्या टप्प्यावरती आहे. आणि ते पुन्हा एकदा अनुभवून मला खूप आनंद झाला. सई, मला तुला प्रश्न विचारायचा आहे. तर ह्या फिल्ममध्ये श्रीदेवी ही फिल्मी दाखवली आहे, तिची फॅमिली फिल्मी दाखवली आहे, तर खऱ्या आयुष्यात तू पण तेवढी फिल्मी आहेस का? मी दैनंदिन जीवनात नसले तरी मी जेव्हा जेव्हा प्रेमात पडते तेव्हा मी खूप फिल्मी असते, मी खूप फिल्मी वागते आणि मला दुसऱ्यांनीही फिल्मी वागलेलं तितकंच आवडतं. म्हणजे माझं म्हणणं आहे की सुरुवातीला असं आपण समजूया ती यशराजची असते, नंतर नंतर ती अनुराग कश्यपकडे वळू लागते, क्वेंटिन टॅरंटिनो, काय म्हणतोय सध्या? कुछ भी. किल बिल. गप्पा बस. तर प्रश्न असा होता की आत्ता सलग तुमच्या दोघांची कन्सिस्टंटली मूवीज येतात, कामं समोर येत आहेत, आणि अशा टप्प्यावर ना निवड करणं खूप महत्त्वाचं असतं, की म्हणजे आपण एखादी चुकीची निवड नाही ना करत आहोत. तर मला हे विचारायचं होतं, श्रीदेवी प्रसन्न करताना हा मूवी करायचा हे ठरवण्यासाठी तुम्ही दोघांनी कुठले निकष लक्षात घेतलेत? हे बघ, ऑनेस्टली सिनेमा निवडणं ना असं त्याला काही कॅल्क्युलेशन नसतं कधीच. कुठलंही काम आम्ही जेव्हा निवडतो ना तेव्हा आम्ही असं हे भारी आहे, मग ते भारी, मग ते भारी, मग स्क्रिप्ट मधलं हे, तर ते असं पटकन माझ्याकडनं तरी होत नाही. मला एक वाईब लक्षात येते एका खोलीची आणि त्या लोकांची. हा सिनेमा निवडण्यामागे 99.99% श्रेय हे सई ताम्हणकरला आहे, मी निवडण्यामागे. कारण जेव्हा मी पहिल्यांदा नरेशनला आलो, मी सिनेमा ऐकला, अर्थातच खूप छानच लिहिला होता तो, नरेशनही सुंदर झालं होतं, टिप्स सारखी कंपनी, ज्यांचा पहिला मराठी सिनेमा, सगळंच परफेक्ट होतं.
मला फक्त असं वाटत होतं की मला हे जमेल का नाही. आपल्याला आपले सुद्धा प्लस मायनसेस माहिती असतात. सो मला हे कन्व्हिक्शननी जमेल का बुवा, मी हे केलं तर ते छान दिसेल का, कारण ते नाही, ते लोकांना नाही आवडणार, असं असं मला मध्ये मध्ये भयंकर वाटत होतं. आणि ते झाल्यानंतर आम्ही दोघंही माझ्या घरी गेलो, जनरल कॉफीवर चर्चा बिर्चा करायला की कसं वाटलं तुला नरेशन. तर मी माझे काय काय मुद्दे सांगितले की मला असं वाटतंय तसं वाटतंय तसं, असं एक 15-20 मिनिटं बोललो. सई म्हणाली हे सगळे मुद्दे आता खड्ड्यात घाल, चुपचाप हा सिनेमा कर. सगळं सगळं आपण दोघं एकत्र काम करणार आहोत, आपण छान काम करणार आहोत. टिप्स सारखी कंपनी आहे, उत्तम दिग्दर्शक आहे, लिहिलेला सुंदर आहे, तू छान काम करशील, आय विल सी टू इट. तर तीच, तो जो एक पुश मला हवा होता, तर मला ती वाईब, ते इन्स्टिंक्ट मला हिच्याकडनं मिळालं. आणि मग मी जेव्हा सेकंड नरेशन किंवा सेकंड रीडिंग आमचं झालं, तेव्हा मी पूर्णपणे सोडलं होतं की हा, हे मला जमेल, मला काहीतरी मिळालंय यातनं. पण जर का सई नसती तर मी तिसऱ्यांदा नसतो आलो इकडे. हे नक्की. मोस्ट वेलकम. माझा प्रश्न तुम्हाला दोघांनाही आहे. हा पिक्चरचा जो मूळ गाभा आहे तो अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज म्हणजे एकंदर लग्नसंस्था आहे या बाबतीत आहे. तर तुम्हा दोघांचे लग्नसंस्थेबद्दलचे विचार काय आहेत, म्हणजे ओव्हरऑल तुमचा यावर विश्वास किती आहे आणि तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? मी अजून विश्वास आहे का नाही या निकषापर्यंत नाही पोचले. माझा तो प्रवास चालू आहे. पण मला हा विचार करत असताना असंही वाटतं की पिढ्या चालत आलेली ही संस्था आहे, त्यामुळे त्याच्यात काहीतरी तथ्य असावं, हेही मला वाटतं. त्यामुळे माझ्यासारखे विचार करणारे आता खूप असतील की हो का नाही माहीत नाही, ह्या स्पेसमध्ये मी आत्ता आहे. आणि मला असं वाटतं लव्ह किंवा अरेंजपेक्षा सुद्धा प्रेम असणं खूप गरजेचं आहे. मग ते लव्ह मॅरेज केलं तरी आणि अरेंज मॅरेज केलं तरी प्रेम, विश्वास आणि काय म्हणूया, त्या माणसासाठी काहीही करण्याची ताकद, इच्छा, ह्या सगळ्या गोष्टी असल्या की मग लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे हे मॅटर करत नाही. हॅव्हिंग सेड दिस, मला अजून माहित नाही की मला काय वाटतं लग्नाबद्दल. मी नाही म्हणणं आता फारच कधीतरी हा इंटरव्ह्यू कोणीतरी शेअर करेलच, आणि मी नाही असं म्हटलं तर मला खरंच आयडी बनवावं लागेल. आणि तेच मला ऑफकोर्स माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे, माझा त्यावर डेफिनेटली विश्वास आहे. लग्न करणं का न करणं हा प्रॉब्लेम नाही आहे, किंवा हा माझ्यासाठी तरी हा मुद्दा नाही आहे. ते त्या लग्नावर पहिल्यांदाच आता माझा विश्वास बसलेला आहे, आणि आता माझं लग्न पूर्णपणे टिकत राहणार आहे असं नसतं. ते तुम्हाला रोज विश्वास नव्याने बसवावा लागतो तुमच्या लग्नावरती. म्हणजे संध्याकाळपर्यंत असं होऊ शकतं की नाही बहुतेक माझा विश्वास, पण सकाळी पुन्हा एकदा काहीतरी मोटिव्ह, जर का तुम्हाला राहायचं असेल त्या व्यक्तीबरोबर, तर काहीतरी मोटिव्ह शोधावं लागतं, जे कधी कधी मिळत नाही पण कधी कधी आपोआप मिळून जातं. सो काय म्हणू, ते व्यायामासारखं आहे. म्हणजे तुम्ही एकदा वर्कआउट करणं थांबवलं की मग लग्न जाड होतच राहणार आहे. तुम्ही जितकं त्याला चांगलं खाद्य द्याल, तुम्ही जितकं त्याला पोषण द्याल, तितकं ते जास्तीत जास्त फिट होत राहणार आहे. सो मला असं फार वाटतं की खूप आता असं काही गहिरं बोललो ना, हो, अभिमान वाटतो. लग्न जाड होत राहणार. हा. व्हेरी नाईस, बायको माझी व्हेरी नाईस. खुश होणार आहे. पण नाही, सॉरी, पण विश्वास असण्या नसण्याच्या पलीकडे मला असं वाटतं की तुमच्याकडे किती काय काय आहे देण्यासारखं, आणि समोरच्याचं ऍक्सेप्ट करण्याची कपॅसिटी तुमच्याकडे किती आहे, हे लग्न बनवतं असं मला वाटतं. सिद्धार्थ, तुझ्यासाठी प्रश्न आहे. तुझा आणि मितालीचा लव्ह मॅरेज आहे, पण या चित्रपटात आपण पाहतोय की अरेंज मॅरेज बद्दलचं आहे. तर अरेंज मॅरेज बद्दल तुझं मत काय आहे? काय मी नाही केलं. सी आता काय ना, ते सब्जेक्टिव्ह आहे. कारण अरेंज मॅरेजेस सुद्धा मी अशी पाहिलेली आहेत की जी आहेत बाबा 30-40 वर्ष व्यवस्थित टिकून आहेत, किंवा लव्ह मॅरेजेस पण मी अशी पाहिलेली आहेत की ती 6 महिन्यात संपलेली आहेत. सो समटाइम्स इट डझंट मॅटर की तुम्ही कुठल्या प्रकारे लग्न केलंय. लग्न केल्यानंतर तुम्ही त्या लग्नाचं काय करताय, मे बी हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आता आलोय ना रिंगणात, आता कसं खेळायचं हे तुमच्यावर आहे. सो मग तुम्ही लव्ह मॅरेज करा, अरेंज मॅरेज करा,
ते तुमच्या एथिक्सवर पण आहे, तुमच्या मानण्यावर पण आहे. मी आणि मिताली आम्ही लग्न करायच्या आधी आम्ही 1.5 वर्ष एकत्र राहिलोय. लग्नाच्या आधी आम्ही छान परदेश दौरे वगैरे, छान ट्रिपा वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर असं जाणवलं की हा यार, लग्नानंतर आपण हेच कंटिन्यू करण्याची कपॅसिटी आहे. आणि दुसरं म्हणजे सतत एकमेकांना काहीतरी सरप्राईज करण्यासाठी, म्हणजे कधीतरी बोर वाटेनच ना मी तिला, किंवा कधीतरी ती पण मला बोर वाटेन, पण तरी सुद्धा जाऊन त्याच्या पुढे जाऊन काहीतरी नवीन त्या आपल्या पार्टनरला देण्याची आमच्यामध्ये कपॅसिटी आहे. हे माहिती आहे म्हणून आम्ही ठरवलं की लग्न करूया. गेल्या 5-6 वर्ष म्हणजे गर्लफ्रेंड, मीडियम स्पायसी, पॉंडिचेरी यातले जे सगळे कॅरेक्टर्स जे होते तुझे ते हे इंटेन्स कॅरेक्टर्स होते, इंटेन्स लव्ह स्टोरीज होत्या. म्हणजे त्याला ठोस असं कन्क्लुजन नसणाऱ्या आणि प्रत्येक वेळेस वेगळं लँग्वेज, वेगळे कॅरेक्टर आणि वेगळा लुक अशा. त्या तुलनेमध्ये मग श्रीदेवी करताना काय बदल तुला स्वतःला एक कलाकार म्हणून जाणवला? मी खरं सांगू का, मला काम करताना ना खरंच कळत नाही. म्हणजे मला कधी कधी असंही वाटतं की, म्हणजे असं खूपदा झालंय की डबिंग करताना मला असं वाटतं की आपल्याला आत्ता कॅरेक्टर सापडलं का, किंवा आपल्याला हे आत्ता उमगलं का. त्याच्यामुळे मी जेव्हा काम करते तेव्हा फार कसं होतंय किंवा अभ्यास करूया ह्या स्पेसमध्ये मी नाही जात. तो माझा स्वभाव नाही. पण एवढं नक्की सांगेन की जेवढं सिम्पल आणि बेसिक कॅरेक्टर असतं ते करायला अवघड असतं. कारण त्याला काही टूल्स नसतात किंवा लकबी नसतात किंवा एक लँग्वेज किंवा लुक असं काही जेव्हा नसतं, तेव्हा ते तुमच्या आतून येईल तेच ते कॅरेक्टर होऊन जातं. तर श्रीदेवी हे असं कॅरेक्टर आहे, म्हणून मला ते कदाचित अत्यंत अवघड गेलं असेल करायला. पण आमचं क्रूचं स्क्रीनिंग झालं आणि मला ऑनेस्ट ओपिनियन इकडून आलेलं आहे, त्याच्यामुळे मी थोडीशी हलकीशी निर्धास्त आहे आत्ता. पण एक एव्हरीडे मधलं एक छान गोड असं कॅरेक्टर आहे, ज्याला आपापली स्वप्न आहेत, आपापली काय म्हणूया गोल्स आहेत किंवा आपापल्या अपेक्षा आहेत आयुष्याकडून, जोडीदाराकडून. आणि मला श्रीदेवी ह्या कॅरेक्टरबद्दल एक गोष्ट भयंकर आवडली, जी अजून तुम्हाला सिनेमा पाहिल्यावर कळेल. श्रीदेवीचं एक पेट आहे, जी तिची म्हैस आहे आणि तिचं नाव स्वाती आहे. म्हणजे घरातल्यांच्या सगळ्यांची नावं फिल्मी आहेत, अमिताभ, नूतन, शशी, पण हिचं एकटीचं नाव स्वाती आहे. आणि ती ज्या गोष्टी घरातल्यांशी बोलू शकत नाही ती तिच्याशी शेअर करते. आणि हा बॉन्ड, हा वेगळाच बॉन्ड मला अत्यंत आवडला आणि मी तो चेरिश करणार आहे. या चित्रपटाची जी लेखिका आहे अदिती मोघे, तिने आधी पण लव्ह स्टोरीज केल्या. तुम्हाला दोघांनाही मला हे विचारावं असं वाटतं की लेखकांशी तुमचा संबंध येतो का, म्हणजे तुमचा संपर्क असतो का, चर्चा होतात का, आणि त्या चर्चांमधनं तुम्हाला काय जाणवतं गेल्या जे काही तुम्ही चित्रपट करताय, विशेषतः लव्ह रिलेशनशिप्स या सगळ्या विषयांना धरून, तर तो तुमच्या दोघांचाही अनुभव काय? कधी कधी असंही होतं की, म्हणजे आता अदिती पूर्ण काळ आमच्या बरोबर सेटवरती होती, पूर्ण शूटला. क्वचितच असे लेखक येतात किंवा त्यांचा प्रेझेन्स कंटिन्युअसली असतो, पण तिचा प्रेझेन्स आम्हाला मिळाला. कधी कधी असंही होतं की लेखक आणि दिग्दर्शकांची मतं एका सीनबद्दल वेगळी भिन्न असू शकतात आणि त्याच्याबद्दल ते खूप वोकल असतात. अशा वेळेला ते जे जॅमिंग होतं, लेखक, दिग्दर्शक, ऍक्टर, त्याच्यातून एक तिसरंच काहीतरी जन्माला येतं आणि ते तिसरं त्या प्रोडक्टचा भाग होऊन जातं. हे खूप इंटरेस्टिंग प्रोसेस असते असं मला वाटतं. आणि हो, आमचा लेखकांशी संबंध येतो. आम्हाला लेखकांना हे विचारायला खूप आवडतं की बाबा तुम्ही जे लिहिलंय ते उतरतंय का पानावरती, किंवा त्याच्या परे जातंय का आम्ही मध्येच गाडी अडकले का काय, अजून काय. ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करायला, त्यांच्याशी संवाद साधायला आम्हाला खूप आवडतं. आणि मला असं वाटतं की आपल्या देशात काय, जगभरात लेखकांना जेवढी व्हॅल्यू दिली पाहिजे, जेवढं त्यांना रेकग्निशन मिळालं पाहिजे, तेवढं नाही मिळत आणि ते मिळालं पाहिजे. आणि त्याची आम्ही आतुरतेने वाट बघतोय की कुठली फ्रेटर्निटी पहिली जागी होईल आणि लेखकांचा उदो उदो होईल. कारण लेखकांनी जर का काही मटेरियलच प्रोड्यूस केलं नाही तर तुम्ही कसं काय बनवणार, किंवा काही जन्मालाच घातलं नाही तर तुमच्याकडे काही करायलाच नसेल. त्यामुळे मला असं वाटतं लेखक हा खूप महत्वाचा आणि पाया असतो कुठल्याही संहितेचा. आणि आमची लेखिका तर आमच्या बरोबर सेटवर होती, त्याच्यामुळे आम्ही मजा केली. आणि हे माझं मत म्हणूया किंवा माझा एक्सपिरियन्स म्हणूया.
मी फिमेल रायटर्सनी लिहिलेल्या सिनेमांमध्ये खूप चांगलं मज्जा काम केली आहे करतो. असं मला कळलेलं आहे. खूप मला चांगलं काम करायची संधी मिळते. हा माझा अनुभव पण आहे, की असं आपण जनरलाइज जर का करायचं ठरवलं, तर असं म्हणूया की पुरुष थोडंसं प्रॅक्टिकॅलिटीकडे झुकतात. स्त्रिया या इमोशन्स खूप जपून ठेवतात. डायमेन्शन्स खूप असतात ना. हा मी ते म्हणत आता हा वाद नाही घालायचा आहे. मी वाद नाही घालत आहे. एक छोटासा तर स्त्रिया मुद्दा. इमोशन्स जपून खूप ठेवतात, असतात त्या इमोशनल. पण माझा अनुभव हा आहे की ज्या फिमेल रायटर्स बरोबर मी काम केलंय त्यांचं रायटिंग जास्त प्रॅक्टिकल आहे आणि जास्त स्ट्रेट फॉरवर्ड टू द पॉइंट आहे. आणि ज्या मेल रायटर्स बरोबर मी काम केलंय त्यांनी जास्त इमोशनल होऊन सिनेमे लिहिलेले आहेत, असं मी खूप अनुभवलेलं आहे. सो मग आमचा झिम्मा का असेना जो इराणी लिहिला होता, त्याच्यानंतर आत्ता अदितीनं लिहिलेला आहे. तुम्ही जेव्हा सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की हे किती किती व्यवस्थित प्रॅक्टिकल सटल, जसे आपण नॉर्मल बोलतो तशीच्या तशी ती पात्र बोलतायत असं ते लिखाण आहे. आणि अर्थात ते लिहिणं, ते साकारणं, ते डिरेक्ट करणं, ते शूट करणं हे भयंकर अवघड असतं, कारण ते खूप रिअलच्या जवळपास जाणारं असतं. सो मजा येईल यार तुम्हाला. सई, तुला प्रश्न विचारायचा होता की हिंदीमध्ये तू खूप वेगवेगळ्या लेवलचं म्हणजे सिनेमा पण वेब सिरीजमधनं काम करतेस. 2 गोष्टी अशा होत्या की एकतर वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर हिंदीत काम करणं, विषय लेखन आणि मांडणी दिग्दर्शनाचे ह्यातला फरक, कलाकार हा एक अनुभव आहे. आणि मराठी दिग्दर्शक किंवा मराठी लेखक जेव्हा हिंदीमध्ये आहेत त्यांच्याबरोबर काम करणं, हा अनुभव एकंदरीत तुला कलाकार म्हणून कसा वाटतो? आणि तुम्हाला दोघांनाही हा प्रश्न विशेषत्वाने की जे तुमच्याबरोबरचे समकालीन होते, म्हणजे गेलं वर्ष आपल्यासाठी त्याच दृष्टीने महत्त्वाचं आहे की मराठीतले दिग्दर्शक हिंदीमध्ये सुद्धा त्याची जी काही व्यावसायिकतेची चौकटी असतील, समीकरणं असतील, त्यावरही ते तितकेच यशस्वीपणे खेळलेत. तर कलाकार म्हणून तुझा अनुभव आणि तुम्हा दोघांचाही या बाबतीतला अनुभव काय? मला असं वाटतं की हे आपण बायफर्केशन केलंय म्हणून ते आहे. बाकी एनर्जी सेम आहेत, पॅशन तेवढीच आहे, काहीतरी करायची उमेद, ऊर्जा, फायर तेवढीच आहे. त्यामुळे भाषेचाच काय तो फरक आहे तेवढा. आणि एक मोठा फरक असा की पॅन इंडिया, म्हणजे मराठी सिनेमा फक्त महाराष्ट्रात पाहिला जातो, महाराष्ट्राच्या बाहेर नाही पाहिला जात किंवा क्वचित पाहिला जातो. आता तेही चित्र बदललंय. पण हिंदी सिनेमा हा हमखास भारताच्या कानाकोपऱ्यात पाहिला जातो. तर हा एक तेवढाच काय म्हणूया रीचचा फरक आहे. पण मला असं वाटतं की फार म्हणजे आम्ही कलाकार मंडळी किंवा दिग्दर्शक मंडळी, टेक्निशियन्स, काम म्हटलं की प्रेम तेवढंच असणार आहे. मग ते हिंदीत असो, तमिळमध्ये असो, मराठीत असो, गुजरातीत असो, कामाला कामासारखंच ट्रीट करणार आहेत असं मला वाटतं. त्यामुळे हा एवढाच फरक आहे. आणि मला अत्यानंद आहे की खूप लोक चौकटी तोडून बाहेर जात आहेत, काम करतात. फक्त माझी खंत किंवा माझी तक्रार एवढीच आहे की त्यांना निर्धास्तपणे काम करू द्या. कधी कधी काय होतं की ऑडियन्स म्हणजे पार्शलिटीचा एक भाग म्हणून मी एक गोष्ट सांगते की एखाद्या मराठी ऍक्टरनी हिंदी डायलॉग बोलला तर ते संतापतात, पण एखाद्या हिंदी ऍक्टरनी मराठी डायलॉग बोलला तर ते सुखावतात. मला असं म्हणायचंय की तुम्ही अप्रिशिएट का नाही करत की एक आपला मराठी ऍक्टर इतक्या सगळ्या लँग्वेजेस बोलू शकतो, तुम्ही त्याची फ्लिप साईड, पॉझिटिव्ह साईड का नाही बघत? तर मला एवढंच आवर्जून सांगायला आवडेल ऑडियन्सना की जे आता देश ओलांडून जात आहेत लोक, टेक्निशियन्स किंवा ऍक्टर्स, त्यांना निर्धास्तपणे जाऊ द्या. त्यांना डिस्करेज करू नका. त्यांना म्हणजे हे फिलिंग तुम्ही का देता की हा आता शहाणी झाली का तू, तिकडे गेली म्हणजे? तिकडे इकडे म्हणजे काय? आणि हे तिकडे इकडे कोणी ठरवलं? आमच्यासाठी नाहीये हे तिकडे इकडे. आमच्यासाठी ही वेगळी वेगळी घरं आहेत. कधी आम्ही या घरी राहतो, कधी आम्ही त्या घरी राहतो, कधी आम्ही फार्म हाऊसला जातो. त्यामुळे हे तिकडे इकडे माहेर सासर हे आता थांबूया, कारण तो जमाना संपला असं मला वाटतं. मला नाही वाटत मी बेटर एक्सप्लेन करू शकेन ह्याच्यापेक्षा. बॉलिवूडमध्ये मग तू काम कधी करणार? बॉलिवूडमध्ये हे बघ, गंमत काय, मला करायची इच्छा आहे का नाहीये हा माझा एक प्रश्न. मी त्याच्याशीच हे
दुसरं म्हणजे ज्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत त्या मला तेवढ्या नाही आवडत आहेत. आणि तिसरं म्हणजे जर का मला बेटर ऑपॉर्च्युनिटीज हव्यात तर मी त्या दिशेनं मेहनत करण्याच्या, असं म्हणूया, त्या प्रोसेसवर आहे. मी त्या दिशेनं काम करण्याच्या प्रोसेसवर आहे. पण त्याचबरोबरीनं मी मी जिथून काम करायला सुरुवात केली आहे तिथले सिनेमे खणखणीत पहिले चालणं हे माझ्यासाठी फार गरजेचं आहे. म्हणजे जर का मी हिंदीमध्ये काम करायला गेलो आणि माझ्याकडे दाखवायला काही नसेल तर मला मला असं वाटतं की माझे इथले सिनेमे आणखी चालावेत, म्हणजे ते आपोआप नाव पोचेल तिथपर्यंत. असे माझी एक वेग थॉट प्रोसेस आहे. पण करेन तेव्हा करेन सिटी ऑफ डेफिनेटली. ड्रीम्स मध्ये काम केलंयस असं हा, नाहीये की मग- तू नाही केलंयस. हा, म्हणजे डेफिनेटली केलेलं आहे. पण काय म्हणू, जेवढ्या फ्रिक्वेन्सीमध्ये म्हटलं जात आहे तेवढं माझेच एक स्वतःला प्रश्न विचारणं चालू आहे की हा रोल आपण करावा का आता. म्हणजे 3-4 ऑपॉर्च्युनिटीज खूप मोठ्या सिनेमांमधल्याही आत्ता येऊन गेल्या. तर मला स्क्रीन स्पेस किंवा स्क्रीन टाइमचा इश्यू नाहीये. मला स्टेकचा इश्यू आहे. त्या पात्र, जर का मी मराठीमध्ये काम करतोय तर आय सी टू इट की माझ्या पात्राचा स्टेक फारच मोठा असणार आहे. पण मग माझ्या पात्राचा स्टेक हिंदीमध्ये खूपच कमी असेल तर मला तेवढी मज्जा नाही येणार. म्हणजे जसं मिमी या सिनेमामध्ये जेवढी तुम्हाला कृती सनॉन लक्षात राहते तेवढीच आपली सई ताम्हणकरही लक्षात राहते. आणि काही वेळेला माझ्या मते जास्तच. कारण त्याचा स्टेक कमाल होता आणि तो स्टेक कमाल असल्यामुळे तिला सुद्धा आणखी पुश मिळाला की आपण आणखी आपल्या चौकटी तोडून सुंदर काम करू. तर मे बी त्या ऑपॉर्च्युनिटीची वाट बघणं असेल. So ते मिळेल तेव्हा मिळेल. बट टिल देन आय एम व्हेरी हॅपी. गेल्या काही महिन्यामध्ये सतत मराठी चित्रपट आणि सतत चांगले कलाकार, म्हणजे चॉईस कठीण जावा, इतकं चांगली कथा आणि जे तू म्हणालीस तसं की आपल्या जवळची वाटणारी, म्हणजे अगदीच सतत गावाकडचं जे असं पण नाही, वेगवेगळ्या वेगवेगळ्या. कथा आल्या. तर हा फ्लो असाच राहावा यासाठी कलाकारांना सुद्धा मेहनत करावी लागते का, किंवा सतत प्रयत्नशील असावं लागतंय का चांगल्या स्क्रिप्ट जुळवून येण्यासाठी, चांगल्या डिरेक्टर्स बरोबर कनेक्टेड असण्यासाठी? आय गेस हो. लागतं कधी कधी. म्हणजे हा टीम एफर्ट आहे ना. करेक्ट. म्हणजे जर का तुमचे 4 मित्रांपैकी 2 DOP आहेत, 2 डिरेक्टर्स आहेत, तर त्यांना आयडिएट करण्याचं काम सुद्धा त्यांचे मित्र म्हणजे आमच्यासारखी लोक किंवा त्यांच्या सो ही देवाणघेवाण सतत चालू असणं खूप गरजेचं आहे. आणि आम्ही आता मध्येच बोलत होतो की हे एक किती छान आहे की असे काही डिरेक्टर्स आहेत जे काय ट्रेंड चाललाय ह्याचा विचार न करता त्यांना ज्या फिल्म्स बनवायच्या आहेत अशी माणसं अजून यायला पाहिजेत आणि अशा फिल्म्स अजून बनायला पाहिजेत असं मला वाटतं. आणि कलाकार म्हणून तुमच्यासाठी हा किती एनरिचिंग एक्सपिरियन्स असतो, कारण तुम्ही एकाच वेळेस खूप ठिकाणी वावरत असता, खूप काही ऐकत असता, खूप काही वाचत असता, आणि त्याच्यातून एक कलाकृती जन्माला येणं म्हणा किंवा त्याचा तुमच्या इम्प्रोव्हायझेशन मध्ये उपयोग होणं, तुमच्या आपापसातल्या मैत्रीचाही या लेवलला फायदा होणं, तर हा एक अनुभव कसा आहे? अमेझिंगच आहे, नेक्स्ट लेवल. कारण आम्ही काय म्हणजे आम्ही जेव्हा म्हणतो की हे आमचे मित्र आहेत तेव्हा आम्ही फक्त टिंगलटवाळ्या करायला भेटत नाही, तर आम्ही खूप काय काय शेअर करतो की हा सिनेमा बघितलास का, हे पुस्तक वाचलंस का, पुश करण्याचा प्रयत्न करतो की ही कन्सेप्ट जर का तुझी आहे तर त्याच्यावर आणखी खत पाणी घाल, त्याला थोडं नरिश कर, बघ काय तयार होत आहे. जेव्हा आपण कोलॅबोरेटिव्ह इफेक्ट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते प्रत्येक बाजूनी असतं. म्हणजे श्रीदेवी प्रसन्न हा अर्थातच आमचा कॅप्टन ऑफ द शिप हा विशाल मोडवे आहे. पण तरी सुद्धा तोही तुम्हाला सांगेल की ते सगळ्यांनी काय 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 दिग्दर्शकांनी न सांगता स्वतःचं टाकलेलं आहे. म्हणजे जे आपण कास्ट बद्दल बोललो तर त्यांनी स्वतःचं खूप काय काय ऍड केलंय. सो जेव्हा त्या दिग्दर्शकाला खूप काय काय मिळतं त्यांनी न सांगता, तेव्हा त्याला ते कापायची सुद्धा संधी मिळते की हा हे आपण थोडं कमी करू म्हणजे परफेक्शनच्या आसपास जाणारं काहीतरी बनेल. हा आमच्या सिनेमाचा भाग झाला. असे अनेक सिनेमे तयार होत आहेत की जे मला असं वाटतंय की आपली अख्खी इंडस्ट्रीज, मराठी फिल्म इंडस्ट्रीज ही म्युच्युअल कोऑपरेशनवर चालणारी आहे.
आणि आपले ऑडियन्स सुद्धा त्या म्युच्युअल कॉपरेशनचा म्युच्युअल रिस्पेक्ट ठेवणारे आहेत. म्हणजे आम्हाला हे माहिती आहे की आमचा सिनेमा पहिले कदाचित 100 लोक पाहणार आहेत, पण त्यांना त्या 100 लोकांना आवडला तर फॉर शुअर ते 100 लोक 1000 लोकांना सांगणार आहेत, 1000 10,000 सांगणार आहेत. तसंच बनत असतं की एका प्रमोशनच्या जोरावर पहिल्याच दिवशी बापरे 100 कोटी असं नाही होत मराठीमध्ये. हळूहळू स्लोली ते घडत जातं. सो हे बदल घडतायत म्हणून दिग्दर्शकांना सुद्धा असं वाटतंय की मला माझी स्टोरी सांगायची, म्हणजे मला दुसऱ्या कोणाची कथा डिरेक्ट नाही करायची, मला माझी कथा सांगायची माझ्या पद्धतीनं. मला जितक्या बोलली किंवा जितक्या ठामपणे सांगता येईल तशी मला सांगायची. मग त्यामध्ये मग आता आत्म पॅम्फलेट सारखा सिनेमा येऊन गेला, वाळवी सारखा सिनेमा येऊन गेला, मीडियम स्पायसी सारखा सिनेमा, आमचा जिम्मा सारखा येऊन गेला. प्रत्येकाने प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं मांडलेलं आहे आणि मला असं वाटतं की कलाकारांसाठी सुद्धा प्रेक्षकांसाठी सुद्धा असं एक मोठ्या फ्ली मार्केटमध्ये गेल्यासारखं आहे की यार सगळं काही आहे इकडे, आता छान करूया, हे याचा पेस आता कमी नको करायला. सो हे होईल फॉर शुअर. रॅन्डम म्हणून शोधे वगैरे जेव्हा होते तेव्हा असं कलाकारांमध्ये एक भांडण असायची ना, म्हणजे शेवटचं माझं कॅरेक्टर म्हणणार की तुझं कॅरेक्टर हे मला पाहिजे, ही जी काही भांडण असायची ना, आता तुम्ही सगळे एका लेवलचे ताकदीचे कलाकार आहात. म्हणजे वयाचा कन्सर्न नाही, पण अनुभवी आहात. आणि म्हणजे जसं आता ओल्या आल्यामध्ये जो सिक्वेन्स होता की पण मी नानांची नाही भांडलो की माझं मरणार कॅरेक्टर. माझ्यात तेवढी धमक नव्हती की मी त्यांच्याशी भांडून. हा, अशा गमती घडतात का म्हटलं तुमच्या बरोबर किंवा एवढी मोठी कास्ट बरोबर असते? आम्ही आमच्या कंटेम्पररीजना खूप सार्कॅस्टिकली सुद्धा बोलत असतो की हा आता तुझं आता बरोबर, आता तुला स्टेज ऑन फायर वगैरे सगळं हे माझ्यापर्यंतही पोचतं. हे म्हणजे आमचेच मित्र आहेत. मग काय अमेय वाघ असेल किंवा ललित प्रभाकर असेल, हे आम्ही एकमेकांना डिवचत सुद्धा असतो आणि त्याचबरोबरीनं आम्ही एकमेकांना, त्यांनी अप्रतिम काम केलं की पहिला फोन जात असतो त्यांना की थँक्यू फॉर डुईंग दिस, मला काहीतरी इन्स्पायरिंग मिळालेलं आहे. सो हे आम्ही करत असतो. आणि जर का कोणी फारच खूपच असं मस्त काहीतरी खूप त्याची गवगवा होत असेल तर आम्ही थोडं सार्कॅस्टिकली सुद्धा एकमेकांना बोलत असतो. ती मज्जा असते म्हणून, ती मैत्रीची. खाली खेचण्याचा कधीच प्रयत्न आम्ही आमच्या बरोबर जे कंटेम्पररीज आहेत, खाली खेचण्याचा प्रयत्न स्वप्नातही होणार नाही कोणाकडनं. होईल तर पुश करणंच होईल किंवा कानउघडणी होईल की हे तू चुकीचं करतोयस, आणखी तुला एफर्ट्स टाकावे लागतील, या प्रकारचं काहीतरी होईल. पण आय एम व्हेरी हॅपी की असे कलाकार मंडळी आहेत माझ्या आजूबाजूला ज्यांचं काम मला पाहायला आवडतं आणि मला ते त्यांच्यापर्यंत सांगायला काही वाटत नाही. मला काही शरम वाटत नाही किंवा मला छोटेपणा वाटत नाही. यार तू भारी केलंस यार, असं होतं. पण सध्या चित्रपटाव्यतिरिक्त सईच्या 11व्या घराची पण चर्चा सुरू आहे. ते घर हे प्रत्येकासाठी एक बेंचमार्क आहे की तू इंडिपेंडेंटली एवढं सुंदर घर घेतलंस तर काही दडपण होतं का? दडपण केवढं सांगा. दडपण म्हणजे घर घ्यायचं दडपण नाही, ओव्हरऑल सजवायचं घ्यायचं. कारण आम्ही पूर्ण ती स्टोरी ऐकली यूट्यूबवरती की ते सांगली ते पुणे मग मुंबई पहिलं घर. म्हणजे मी तेच पुन्हा सांगेन की मी जेव्हा करत असते ना तेव्हा मला खूप गोष्टी रिअलाइज होत नाहीत की आपल्या हातून काय घडतंय किंवा आपण काय करतो ह्याचा मी फार विचार करत नाही. मला हे असं दिसतंय तर मला हे असं दिसतंय, मग झाल्यावर बघूच की, असा एक साधारण लाईफकडेच बघण्याचा अप्रोच आहे. त्याच्यामुळे दडपण झाल्यावर आलं असेल की अरे बापरे, असं खूपदा होतं. पण दडपण असं नाही, पण एक काय म्हणूया फायर असते ना, ती माझ्यातली खूपच धगधगत असते सतत. आणि ती धगधगत ठेवणारी मंडळी पण आजूबाजूला नशिबाने मला भेटलीत. त्याच्यामुळे मी ग्रेटफुल आहे त्यांना. आणि मला माहित नव्हतं की बेंचमार्क वगैरे आहे, पण मला एवढं माहितीये की मी जर का करू शकते तर कोणीही करू शकतं. फक्त तुम्हाला काय म्हणूया डिसाईड करायची किंवा ठरवायची जिद्द लागते. आणि जर ती मी इग्नाइट करू शकत असेल तर जगातलं कोणीही करू शकतं.
मला असं वाटतं ती फार भयंकर मॉडेस्टली सांगणार आहे. मी मित्र आहे तिचा, मी सांगतो ते घर आउटस्टँडिंग आहे. म्हणजे तोंडाला पाणी सुटतं त्या घरात जेव्हा आपण जातो तेव्हा. त्या घरातनं समुद्रही दिसतो भला मोठा, त्या घरातनं अख्खं मुंबई शहरही दिसतं. घारी असतात ना, घारी त्या खालनं फिरत असतात. हा ढग ढग म्हणजे पावसाळ्यात ढगांनी भरलेलं असतं ते घर. ते आउटस्टँडिंग घर आहे. आणि असं घर अशा मुलीनं घेणं जिनं पहिले 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 काळ हा काय मॅगीच्या पॅकेटवर घालवलेला आहे आणि 3-4 5-6 मैत्रिणी एकत्र मिळून एका कुठल्या तरी घरात माझी कोपऱ्यात ही गादी, तुझी गादी ही वगैरे असा घालवलेला आहे. अशा मैत्रिणींना हे घर टॉप फ्लोअरला घेणं ही भारी गोष्ट आहे. अरे 12 फूट हाईट आहे यार, झोपाळा बिपाळा बांधू शकता. असं नाही मिळत. मिळतं का? पण ते 12 फूट height वगैरे. पण ते मिळवता येतं. हे तिनं हे दाखवून दिलंय की ते मिळवता येऊ शकतं. पण बाबा मग उड्या मारायला तयार राहा आणि थोडं पर्सनल लाईफ सॅक्रिफाईस करायला तयार राहा. कारण हे काम आहे, इट्स अ सिरियस जॉब आणि त्याच्यात खूप सॅक्रिफायसेस होतात जे तिनं केले आणि आय एम प्राऊड. हा कारण ती मॉडेस्टली सांगणार मी करू शकते तर कोणी नाही. खूप अवघड आहे, खूपच जास्त अवघड आहे. हा ओके. तुम्ही दोघंही प्रेक्षकांना जाता जाता काय आवाहन कराल? कर रे आव्हान. का ग? प्रेक्षकांना आव्हान एवढंच करेन की लग्न आणि प्रेमात पडणं हे असे खूप आवडीचे विषय आहेत. हा हे माझ्याही खूप आवडीचे आहेत, हिच्याही खूप आवडीचे आहेत. पण आम्ही यावर काही भाष्य करत नाही आहोत. आम्ही यावर तुम्हाला लग्न असं करायचं असतं बरं का, मग तसं करायचं असं काहीच नाही. ही साधी सरळ सोपी लव्ह स्टोरी आहे जी तुम्हाला खूप जास्त एंटरटेन करणार आहे. याच्यात तुम्ही हसणार आहात, याच्यात तुम्ही इमोशनल होणार आहात, याच्यात तुम्ही यांनी प्लीज प्रेमात पडायला पाहिजे असे मोमेंट सुद्धा खूप येणार आहेत. गाणी सुंदर आहेत. तुम्ही जेव्हा सामान्य माणूस, सामान्य प्रेक्षक जेव्हा 4 जणांना घेऊन थिएटरमध्ये जातो, 400 रुपयाचे पॉपकॉर्न घेतो आणि आमचा सिनेमा बघतो, तेव्हा त्याला पैसा वसूल वाटेल असा सिनेमा आम्ही बनवलेला आहे. तो जो वीकेंड आहे त्याच्यावर ती फॅमिली आमच्यावर 2-1 हजार रुपये खर्च करणार आहे. ते आमच्याकडे ते पैसे परत मागणार नाहीत आणि आनंदाने खर्च करणार, आनंदाने खर्च करणार आहे. याची ग्वाही So, आम्ही देतो. ह्याची आम्हाला खरंच गॅरंटी आहे. साधा सरळ सोपा मस्त खूप एंटरटेनिंग सिनेमा आहे आणि असं छान स्माइल घेऊन तुम्ही थिएटरच्या बाहेर पडणार आहात. मज्जा येणार आहे. तर 2 फेब्रुवारी पासून 2 फेब्रुवारी पासून तुमच्या सर्वत्र सगळीकडच्या सिनेमागृहात पाहायला विसरू नका श्रीदेवी प्रसन्न. तुम्ही दोघं लोकसत्ताला आलात त्याच्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि आमच्या सगळ्या टीमकडनं श्रीदेवी प्रसन्नसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. जायच्या आधी तुमचं काय मत आहे, लव्ह मॅरेज करावं का अरेंज मॅरेज? तुम्ही एवढे आम्हाला प्रश्न विचारले, तुम्ही पण सांगा. तुम्ही पण सांगा तुमचं काय मत आहे, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? पटकन. लव्ह मॅरेज. ओके. म्हणजे तयारीत आहे का? वाटतंय. वाटतंय होईल. लव्ह मॅरेज करायचं? नो मॅरेज. माझ्या टीम मध्ये माहित नाही. हा बाकी नॉट माझ्या टीम मध्ये क्लास. तुमचं काय म्हणणं आहे? झालंय लव्ह मॅरेज कधी झालंय? ओ लव्ह का अरेंज? ओ ये नाही म्हणजे असं एक गरमागरम प्रिंटआउट बाहेर येते ना, ताजं ताजं प्रिंटआउट आहे तशी. कॉंग्रॅच्युलेशन. वाव सिद्ध्या, सत्कार करूया तिचा नरिमन पॉइंटला. नाही, तू प्रीमियरला पहिले आम्ही तुझा फोटो लावणार आहोत. वाव कॉंग्रॅच्युलेशन. आणि ज्यांची नाही झाले त्यांनाही आत्तासाठी हे राहिलंय. कॉंग्रॅच्युलेशन. हे सॉरी झालंय. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? मग सी. आणि बॉयज, व्हॉट एव्हर द बॉईज तर एक विचारा, अरेंज लव्ह मॅरेज. लव्ह अरेंज. नाईस. आणि काय कॉन्फिडन्स होता. अरेंज. तर काय ती त्याची मजा आहे आणि जी तुम्ही हीच मजा तुम्ही सिनेमात बघायला
नक्की या 2 फेब्रुवारीपासून. थँक्यू. थँक्यू.